सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बड़े मच्छिंद्रनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश। आज आपले मार्गदर्शन गुरुचैत्र पारायण 9 एप्रिल ते 15 एप्रिल हे गुरुचैत्र पारायण आहे। तर गुरुचैत्र पारायण सुरू झालेलं आहे, सप्ताह चालू झालेला आहे। तर सप्ताहानिमित्त तुम्ही पारायण प्रत्येकाने चालू केलं असेल ही आशा करतो। स्वामी समर्थ केंद्रामध्ये चालू झालेलं असेल, मठामध्ये चालू झाले असेल, त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाखाली घरी बरेच जणांनी स्वामीचैत्र पारायण गुरुचैत्र पारायण चालू केलेलं असेल। तर आता आज आपण मार्गदर्शन करणार आहोत यज्ञ कंकण। तर यज्ञ कंकण हे काय आहे, कशासाठी आहे आणि कोण बांधू शकतं यज्ञ कंकण, याच्याबद्दल थोडंसं आपण मार्गदर्शन करत आहोत। यज्ञ कंकण म्हणजे काय, आपल्यासाठी संरक्षण आहे। आता हे बघा, माझ्या हातामध्ये हा केशरी धागा दिसत असेल। हा केशरी जो धागा आहे हा जो आहे हा अक्कलकोटला मिळालेला आहे। हा जो केशरी धागा आहे, हा केशरी धागा स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला यज्ञ कंकण म्हणून बांधला जातो। तर केंद्रामध्ये तुमच्याजवळ केंद्र नसेल तर काय करावं, दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे तिथं हा बांधला जातो। केंद्र नसेल तर काय करावं, सर्वांनी अवश्य हा धागा यज्ञ म्हणजे यज्ञ कंकण हे बांधलं पाहिजे। लहान मुलं असू देत, त्याच्यानंतर मोठ्या असू देत, वयस्कर असू देत, सगळ्यांनी हा धागा बांधावा। याने काय होईल, या धागा बांधल्याने काय होतं, आपल्या शरीराभोवती जी वाईट शक्ती आहे, नजर बाधा असेल, बाहेरची जी बाधा असेल, त्याच्यानंतर वाईट जी शक्ती असेल, ही शक्ती बाहेर फेकली जाते। त्या शक्ती तुमच्या केसालाही धक्का लागत नाही, एवढी ताकद या धाग्यामध्ये आहे। तर हा धागा दर 6 महिन्यांनी बदलायचा असतो। जर तुमच्याजवळ स्वामी समर्थ केंद्र नसेल, स्वामी समर्थ केंद्र तुमच्या जवळपास नसेल तर काय करायचं, कसं बांधायचा, तुम्ही घरच्या घरी हा उपाय करू शकता। घरच्या घरी धागा बनवू शकता। तुम्ही जेव्हा गुरुचैत्र पारायण वाचताय, गुरुचैत्र पारायणाला बसताय, ज्या दिवशी वाचन चालू कराल त्या दिवशी एक लोकरीचं बंडल, लोकरीच्या धाग्याचं बंडल आणायचं। तो केशरीचा असावा, जास्त करून केशरी असला तर चांगला। पिवळा, लाल, हिरवा असं काही नाही, केशरी असला, लाल असला तरी चालेल, पण जास्तीत जास्त बघा या रंगाचा, केशरी रंगाचा असा धागा लोकर, हा जो हे म्हणतात मंदिरांमध्ये वगैरे मिळतो बघा, पिवळा आणि काय म्हणतात, पिवळा आणि लाल ह्याचा ती जी तो जो धागा मिळतो, नायलॉनचा मिळतो आणि साधा मिळतो, तो आणायचा नाही। दुकानांमध्ये फार तर फार 50 रुपयापर्यंत किंवा 30-40 रुपयापर्यंत एक पूर्ण बंडल मिळतं त्या लोकरीच्या धाग्याचं, लोकरीचाच असलेला चांगला। तर तो धागा घ्यायचा आणि 7ही दिवस गुरुचैत्र जिथे तुम्ही वाचताय त्या पोथीजवळ ठेवून द्यायचा। त्या पोथीजवळ ठेवल्यावर अजून तुम्ही समजा केलं नसेल, आता 4था दिवस झाला, अजून 3 दिवस बाकी आहेत, अजून 3 दिवसाचं वाचन बाकी आहे। तर अजूनही हा उपाय केला नसेल तर तो उपाय करा आणि महाराजांच्या म्हणजे पोथीजवळ जेव्हा वाचन चालू आहे तेव्हा तो जवळ कायम ठेवा। पोथीच्या जवळ पारायण पूर्ण होतं तो तिथं पोथीजवळ ठेवा आणि एकदा तुमचं पारायण पूर्ण झालं, उद्यापन झालं की तो घरातल्या सर्वांना 5 वेळा, महिलांनी डाव्या हाताला बांधायचा आहे, पुरुषांनी उजव्या हाताला बांधायचा आहे। तो धागा 5 वेळा, त्याचे 5 वेढे घ्यायचे आणि तो वेढा घेताना एक मंत्र आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टाकतो। तो मंत्र म्हणून तो धागा बांधायचा आणि त्याच्यापासून तुम्हाला संरक्षण होईल। महाराजांचं एक कवच तुमच्या अवतीभोवती राहतं। लक्षात घ्या, आपल्याला संरक्षण महत्वाचं आहे। तर मी दर 6 महिन्याला बदलत असतो, दर 6 महिन्याला बदलायचं, मी पण बदलतो दर 6 महिन्याला। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या भोवती एक संरक्षण राहतं, एनर्जी राहते।
दररोज सकाळी आंघोळ करताना ते थोडा साबणाने तो घासायचा, ती एनर्जी बाहेर पडते, आपल्यात एनर्जी येते, आपल्यात उत्साह येतो. तुम्ही स्वतः बघा करून. गुरुचैत्र जेव्हा वाचताय तेव्हा सप्ताह काळामध्ये दर गुरुचैत्राच्या वेळेला हा उपाय करायचा, धागा बांधायचा. आपल्याला संरक्षण पाहिजे. असं कोणी हातात संरक्षण नसेल तर आपल्याला नजर बाधा होते, त्याच्यानंतर बाहेरची बाधा होण्याची शक्यता असते. तर या गोष्टी टाळण्याकरिता तुम्हाला हा धागा महत्वाचा आहे. साधा सोपा उपाय घरच्या घरी पण तुम्ही करू शकता. स्वामी समर्थ केंद्र जवळपास नसेल तर अवश्य तुम्ही घरी करा. महाराजांच्या समोर ठेवा, तो मंत्र म्हणा बांधताना, आणि तो धागा बांधून घ्यायचा. सगळ्यांना बांधा. तुमच्या घरातली मुलं असतील, लहान लहान मुलं असतील, बाळ असेल, सगळ्यांना बांधा. कुणालाही नजर बाधा होणार नाही, कुणाच्या केसालाही धक्का लागत नाही. हा धागा एकदा बघून घ्या. हा धागा जो आहे केशरी धागा, हा केशरी धागा जो आहे हा बांधायचा. 5 वेढे घ्यायचे आणि महिलांनी डाव्या हाताला, पुरुषांनी उजव्या हाताला. तर यज्ञ कंकण म्हणजे हेच असतं की आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये 7 दिवस वेगवेगळे याग होत असतात. पहिल्या दिवशी स्वामी याग असतो, नंतर गणेश याग असतो, चंडी याग असतो, मल्हारी याग असतो, असे याग असतात. आणि त्या यागामध्ये जे मंत्र उच्चार होतात, तो जो याग होतो, त्या यागामुळे काय होतं, ती ऊर्जा प्रवृत्त होते आणि त्या ऊर्जेचं सगळं सामर्थ्य या धाग्यामध्ये उतरलं जातं. म्हणून तो धागा महत्वाचा आहे. दर 6 महिन्याला स्वामी पुण्यतिथी, स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि दत्त जयंती या काळामध्ये सप्ताह असतो केंद्रामध्ये. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र जिथे तुमच्या असेल तर तिथे जाऊन बांधा, नसेल तर घरी केला तरी चालतो. त्याच्यासाठी मंत्र आहे, कसा बांधायचा, बांधताना मंत्र म्हणायचा, तो मी मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तसा मंत्र म्हणून तो बांधा आणि अवश्य अनुभवा एनर्जी महाराजांची. महाराज कायम सोबत असतात. महाराजांना आपण सोडत नाही, महाराजांना आपण कधीच सोडायचं नाही, लक्षात ठेवा. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.